आवाज। भव्य नारळी अखंड हरिनाम सप्ताहासाठी उमापूर सज्ज। श्री क्षेत्र नारायणगडचा 74वा सप्ताह 31 मार्च पासून शोभायात्रा, कीर्तन व रामकथेचा भव्य सोहळा। श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचा 74वा नारळी अखंड हरिनाम सप्ताह मौजी उमापूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी मोठ्या भक्तिभावात प्रारंभ होत आहे। या सप्ताहाचे उद्घाटन हबप गुरुवर्य महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या शुभ हस्ते होणार असून संपूर्ण उमापूर नगरी सध्या या सोहळ्याच्या तयारीत मग्न आहे। भव्य शोभायात्रेची जय्यत तयारी। 31 मार्च रोजी गावातून भव्य व वैभवशाली शोभायात्रा काढण्यात येणार आहे। डीजे, बँड पथक, ढोल ताशा, लेझिम, ध्वज पथकांचा सहभाग। महापुरुषांचे जिवंत देखावे, घोड्यांचे रथ आकर्षण ठरणार। शाळकरी मुलांचे वेशभूषा सादरीकरण, पंचक्रोशीतील भजन मंडळे व टाळकरी भाविकांचा मोठा सहभाग अपेक्षित। सप्ताहासाठी तब्बल 55 एकर क्षेत्रात मंडप उभारणी सुरू। गुढीपाडव्याच्या दिवशी महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते गुढी उभारणी। गावात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण। रामकथा व कीर्तनाची पर्वणी। 31 मार्च दुपारी 1 ते 4 हबप समाधान महाराज शर्मा यांची रामकथा, कीर्तन पुष्पांची मालिका। 1 हबप ज्ञानेश्वर महाराज पठाडे कर्जत। 2 हबप जलाल महाराज सय्यद नाशिक। 3 हबप जयेश महाराज भाग्यवंत मुंबई। 4 हबप विशाल महाराज खोले मुक्ताईनगर। 5 हबप बाळू महाराज गिरगावकर। 6 हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर समाज प्रबोधनकार आणि 7 हबप ज्ञानेश्वर महाराज तांबे जेऊर नेवासा। समारोप 7 एप्रिल 2026 रोजी हबप गुरुवर्य महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन। या सप्ताहात हजारो भाविक सहभागी होणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महंत शिवाजी महाराज यांनी केले आहे। सर्वांना जय हरी। नारळी अखंड हरिनाम सप्ताह नारायणगड आपला उमापूर येथे 74वा नारळी सप्ताह 2026। आपण या सप्ताहाची 2 वर्षापासून वाट बघत होतो, तो आज क्षण, आनंदाचा क्षण या जवळ आलेला आहे। 31 मार्च 2026 या तारखेला हा सप्ताह सुरू होत आहे। तरी सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो की 31/3/2026 रोजी सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा। आणि दुसरी गोष्ट, या 31 तारखेला या सप्ताहाचे जे महंत नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज नारायणगड यांचे आगमन होणार आहे। तरी त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे। तरी त्यांचे जे मिरवणूक भव्य दिव्य अशी होणार आहे। या ठिकाणची ही सर्व व्यवस्था पाहून असं वाटत आहे या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक येणार आहेत। त्याच्या संदर्भाने सुरक्षेच्या काही योजना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत काय? सुरक्षेच्या योजना असे केलेल्या आहेत, आपल्या इथं अग्निशमनची गाडी एक राहणार आहे, ॲम्ब्युलन्स राहणार आहे, पूर्ण डॉक्टरांची टीम आहे। आणखी आपले 2000 स्वयंसेवक आहेत जे पार्किंगसाठी याच्या सेवेसाठी असे उपस्थित राहणार आहेत। गेवराई तालुका प्रतिनिधी नितीन मोरे। उमापूर नगरीतील उमापूर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना 2 वर्षापासून आम्ही ह्या प्रतीक्षेत होतो की हा नारळी सप्ताह 47 वर्षानंतर येणारा नारळी सप्ताह आता 31 तारखेला सुरू होणार आहे। तरी सर्व उमापूर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा आनंद घ्यावा व सर्वांनी उमापूर येथे 31 तारखेला सकाळी 9 वाजता यावे। 31 तारखेला साधारण कशा प्रकारे या सप्ताहाची सुरुवात होईल? 31 तारखेला पुष्पवृष्टी होणार आहे व मार्केट कमिटी तर सप्ताह ठिकाणी इथपर्यंत आपली शोभायात्रा येणार आहे। शोभायात्रेमध्ये कशा प्रकारचे प्रोग्राम असतील थोडक्यात सांगता येईल का? शोभायात्रेमध्ये पहिलं साध्य राहणार, पुढं डीजे राहणार, त्याच्यानंतर एक ढोल पथक आहे, त्याच्यानंतर आपलं ध्वज पथक, त्याच्यानंतर एक लेझिम पथक व महापुरुषांच्या वेशभूषा आहेत आणि कलशधारी महिला आहेत। लाखो लोक या मैदानावरती उपस्थित होणार आहेत। लाखो लोक या मैदानावरती उपस्थित होणार। स्वदेशी न्यूज साठी गेवराई तालुका प्रतिनिधी नितीन मोरे।